पत्नी घर सोडून गेली, दोन चिमुकल्या मुलांचा सांभाळ जमेना म्हणून एका बापानं थरकाप उडवणारं एक पाऊल उचललं. 3 वर्षांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून खून केला, तर 5 वर्षांच्या मुलाला जंगलात मरायला सोडून दिलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं, कारण मृत समजून जंगलात सोडलेला मुलगा जिवंत परत आला. पुढे काय घडत गेलं, नवरा बायकोच्या या वादाचं हे प्रकरण नेमकं काय आहे, ज्यानं लहान लहान मुलांचाच बळी घेतला, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. पुण्यातल्या जुन्नर इथल्या मोशी परिसरात राहणारा सागर शिंदे, वय वर्ष 29. 7 महिन्यांपूर्वी पत्नी त्याला आणि 2 मुलांना सोडून माहेरी निघून गेली होती. त्यानंतर 5 वर्षांचा ईशान आणि 3.5 वर्षांची समिधा या 2 चिमुकल्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही सागरवर आली होती. पण हाच भार त्याच्या मनात विकृत विचार बनून वाढत गेला. त्याला आपल्याच 2 लहान मुलांचं पालन पोषण जमेना. मुलांना फिरायला घेऊन जातो असं त्यानं घरच्यांना सांगितलं. सागर दोन्ही मुलांना घेऊन नाशिकला गेला. परतीच्या प्रवासामध्ये आळे खिंड परिसरात एसटी थांबताच रात्रीच्या अंधारात तो मुलांना घेऊन जंगलाच्या दिशेनं निघाला आणि तिथं जे घडलं ते खरंच काळीच पिळवटून टाकणारं कृत्य होतं. जंगलात पोहोचल्यानंतर सागरनं आधी 5 वर्षांच्या ईशानचा गळा दाबला. मुलगा निश्चित पडताच तो मृत झाल्याचं समजून सागरनं त्याला तिथंच सोडून दिलं. त्यानंतर त्यानं 3.5 वर्षांच्या समिधाला काही अंतरावर नेलं आणि तिचा सुद्धा गळा दाबून खून केला. निर्जीव देह झुडपात फेकून तो शांतपणे मोशीकडे परतला. पण काही वेळानंतर मृत समजला गेलेला ईशान शुद्धीवर आला, कारण ईशान केवळ बेशुद्ध पडला होता. घाबरलेल्या अवस्थेत तो जंगलातून चालत आळे परिसरामध्ये पोहोचला. एकटा फिरणारा हा चिमुकला जो आहे तो बघून गावकऱ्यांना काहीसा संशय आला. पोलीस पाटलांनी विचारपूस केली असता ईशाननं सांगितलं की त्याचे बाबा मला आणि माझ्या बहिणीला जंगलात घेऊन आले होते, मला तिथे सोडलं आणि बहिणीला घेऊन निघून गेलेत. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र ही वेगानं फिरवलीत. ईशानच्या आजोबांशी संपर्क साधण्यात आला. दरम्यान भोसरी पोलिसांमध्ये मूल हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. तपास करत पोलिसांनी सागर शिंदेला भोसरीतल्या एका पानटपरी जवळून ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान आपणच या दोन्ही मुलांचा गळा आवळल्याची कबुली त्यानं दिली. सागर शिंदे याच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे कठोर भूमिकेची मागणी केलेली आहे. आमच्या मुलाला फासावर लटकवा, तो सुटला नाही पाहिजे असं सागरच्या घरच्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.